रिक्तिका म्हणजे व्हॅक्यूल काय आहे? घटक द्रव्याचं साठवण करते म्हणजे स्टोअर्ड करते. या अंकामध्ये सर्व जे काही असते ते स्टोअर्ड केलेलं असते. त्यानंतर रिक्तिका ठराविक आकार असतो का नसतो? नसतो. रिक्तिकाला ठराविक आकार असतो का? नाही. जे काही परासरणीय दाब आहे म्हणजे ऑस्मॉटिक प्रेशर आहे त्याला नियंत्रित कोण करते? रिक्तिका करतात. चयापचन क्रियेत बनलेली जे काही उत्पादके आहेत जसे ग्लायकोजन झालं, प्रथिने झालं, पाणी झालं या साठवण्याचं काम कोण करत आहे? कोण करत आहे? रिक्तिका करत आहे. प्राणी पेशीतील रिक्तिका टाकाऊ पदार्थ साठवतात. तर अमिबामध्ये काय होत असते? अन्नपचन पूर्व जे पदार्थ असं साठवले जातात. वनस्पती पेशीतील रिक्तिका पेशी द्रवाने भरलेली असतात म्हणून त्यांना काय असते? ताठरता आणि दृढता आलेली असते. इथपर्यंत कळालं? काही प्रॉब्लेम याच्यामध्ये? डाऊट? आता बघायचं आहे आपल्याला लवके म्हणजे प्लास्टिड्स बघायचे. प्लास्टिड्स कशामध्ये असते आणि कशामध्ये नसते? वनस्पतीमध्ये असते आणि प्राणींमध्ये नसते. का नसते? कलर. प्राण्यांमध्ये कलर असतो का? नाही. वनस्पतीमध्ये असतो. वनस्पतींच्या पानांना हिरवा रंग असतो, फुलांना लाल, पिवळा, केशरी, निळा असे रंग कशामुळे येतात? या प्लास्टिड्स म्हणजे लवकेमुळे येतात. ठीक आहे. रंग देणारे एक अंगक फक्त वनस्पती पेशीत आढळते. प्राणी पेशीमध्ये आढळते का? नाही. लवके हे द्विपटलयुक्त 2 पटलांनी बनलेलं आहे. एक पटलांनी कोणकोणते बनलेले आहे? लयकारिका आणि व्हॅक्यूल रिक्तिका. ठीक आहे. आणि हे कशाने बनलेलं आहे? 2 पटलांनी बनलेलं आहे. बघा वनस्पतीच्या भागाचा रंग हिरवा कलर कशामुळे येतो? हरितद्रव्य ज्याला आपण क्लोरोफिल म्हणतो. हिरवा कलर कशामुळे येतो? क्लोरोफिल. कशामुळे? क्लोरोफिल. लाल जसे की गाजर कशामुळे? कॅरोटीन. गाजरला काय म्हणतात इंग्लिशमध्ये? कॅरोट म्हणतात ना. हां मग असं लक्षात ठेवू शकतो. गाजर कोणत्या कलरचं असते? लाल. लाल कलरचं असते म्हणून त्याला काय म्हणायचं? कॅरोटीन. म्हणजे लाल कलर कशामुळे येतो? कॅरोटीनमुळे येतो. त्यानंतर पिवळा कलर झॅन्थोफिल. कशामुळे? झॅन्थोफिल. जांभळा किंवा निळा अँथोसायनिन. आणि गडद गुलाबी ज्याला बीटचा कलर असतो त्याला कोणता? बिटालिन्स. ठीक आहे. बघा हिरवा कलर त्याला काय म्हणतात? क्लोरोफिल. तर लाल, पिवळा झॅन्थोफिल, जांभळा किंवा निळा गडद गुलाबी, हिरवा क्लोरोफिल, लाल, पिवळा, जांभळा किंवा निळा गडद गुलाबी बिटालिन्स. ओके. आता याच्यामध्ये 2 भाग पडतात. एक आहे अवर्ण लवके आणि एक आहे वर्ण लवके. अवर्ण लवके हे पांढरे किंवा रंगहीन लवके ज्याला आपण ल्युकोप्लास्ट म्हणतो. काय म्हणतात? ल्युकोप्लास्ट. याच्यामध्ये कलर असणार का? नाही. फक्त काय असते? पांढरा कलर असते. याच्यामध्ये कोणता हिरवा निळा वेगवेगळे कलर्स नसतात. याच्यामध्ये काय असते? फक्त पांढरा किंवा रंगहीन लवके आहे. कोणते? अवर्ण. वर्ण म्हणजे काय? मराठीमध्ये बघितलं होतं. वर्ण म्हणजे काय? रंग. अवर्ण म्हणजे काय? ज्याला कोणताही रंग नसतात. ठीक आहे. मग अवर्ण लवके म्हणजे त्याला रंग असणार का? नाही. मग रंगहीन लवक्याला काय म्हणतात? अवर्ण लवके ज्याला आपण ल्युकोप्लास्ट म्हणतो. आणि वर्ण ज्याला वर्ण आहे त्याला काय? रंग वर्ण म्हणतो आपण. मग वर्ण लवके याला रंग असणार का? असणार. मग हे काय? रंगीत लवके ज्याला आपण क्रोमोप्लास्ट असं म्हटल्या जाते. मग सांगा लवकेचे किती प्रकार आहेत? कोणकोणते? अवर्ण लवके आणि वर्ण लवके. अवर्ण लवके म्हणजे काय? ज्याला रंग नसतो. आणि वर्ण लवके म्हणजे काय? ज्याला रंग असतो. ठीक आहे. हरित लवके हे वर्ण लवके असून इतर प्रकारच्या वर्ण लवकात रूपांतर होऊन शकतात. उदाहरणार्थ हिरवे कच्चे टोमॅटो पिकल्यावर हरित द्रव्य नष्ट पावते तर लायकोपीन तयार झालेले लाल रंग तयार होते. आता बघा हिरवे कच्चे जे टोमॅटो आहे. आता हरित लवके म्हणजे काय? कोणता कलर असणार? हिरवा कलर असणार. पहिले टमाटर जेव्हा कच्चं असते तेव्हा कोणत्या कलरचं असते?
हिरव्या कलरचं असते. त्याच्यामधला हिरवा कलर म्हणजे हरितद्रव्य काय होतो, काही दिवसानंतर नष्ट होतो, ते पिकते टमाटर. कोणत्या कलरचं बनते, लाल कलरचं बनते. मग त्याचा कोणता तयार होतो, लायकोपीन नावाचा त्याच्यामध्ये कलर म्हणजे लायकोपीन नावाचा त्याच्यामध्ये पिगमेंट तयार होतो. कळालं, कळालं. जे हरितद्रव्य असते, हरितलवके आहे, हे वर्णलवके असून, वर्णलवके हरितद्रव्य वर्णलवके, वर्णलवके म्हणजे ज्याला कलर असतो. हरितलवक्याला कलर आहे, हिरवा कलर आहे ना. हां, मग हे वर्णलवके असून याच्यामध्ये काय होते, दुसऱ्या वर्णलवकामध्ये याचं रूपांतर होते. हरितलवके असं आहे की हरितलवक्याचं रूपांतर दुसऱ्या वर्णामध्ये होत असते. मग कैरी आहे, कैरीनंतर कोणत्या कलरमध्ये जाते, पिकल्यावर पिवळा. मग ते हरितलवके आहे ना, पहिली कच्ची जी कैरी आहे त्याच्यामध्ये कोणता पिगमेंट आहे, क्लोरोफिल म्हणजे क्लोरोफिल आहे. मग कशामध्ये जाते, नंतर पिवळा कलर तिला येते, म्हणजे कोणता असेल, झॅन्थोफिल, त्याच्यामध्ये पिगमेंट तयार होतो. कळालं. मग हे जे उदाहरण आहे की कच्चे जे टमाटे आहे ते पिकल्यावर कोणतं तयार होते, लाल, आणि त्याच्यामध्ये काय असणार, लायकोपीन नावाचा पिगमेंट तयार होतो. हरितलवक ज्याला आपण काय म्हणतो, क्लोरोप्लास्ट. हरितलवक ज्याला काय म्हणतात, क्लोरोप्लास्ट. वनस्पतीच्या पानात चालणाऱ्या प्रकाश संश्लेषण काय असते, तुम्हाला सांगितलं होतं. काय असते प्रकाश संश्लेषण, फोटोसिंथेसिस असते. हे तर इंग्लिशमध्ये झालं, पण त्याच्यामध्ये होते काय, वनस्पतीचं अन्न तयार होते. कशात, प्रकाश संश्लेषण या प्रक्रियेमध्ये. वनस्पतीच्या पानात चालणाऱ्या प्रकाश संश्लेषण प्रक्रियेसाठी हरितलवके फार महत्त्वाची असते. हरितलवके काय करत असतात, जे क्लोरोफिल असते ते सनलाईटला कॅप्चर करते, सनलाईटला ट्रॅप करायचं, कॅप्चर करायचं काम कोण करते, क्लोरोफिल करत असते. ठीक आहे. आणि ते सनलाईटचा यूज करून मग नंतर काय करतात, ते वनस्पती त्यांचं अन्न तयार करतात. ते नंतरचं आहे, ते नंतर बघू आपण. हरितलवके सौर ऊर्जाचे रासायनिक ऊर्जेत रूपांतर करते. सौर ऊर्जा म्हणजे कोणती ऊर्जा, सनलाईट. सौर ऊर्जा म्हणजे कोणती ऊर्जा, सनलाईट. आणि याचं रूपांतर कशामध्ये करत आहे, रासायनिक. फूड म्हणजे रसायनच झालं नाही, एका प्रकारचं केमिकलच झालं. ठीक आहे. मग हे जे लाईट एनर्जी आहे त्याला कशामध्ये कन्वर्ट करत आहे, ते केमिकल एनर्जी म्हणजे रासायनिक एनर्जीमध्ये. कोण करत आहे, हरितलवके. कळालं. हरितलवके प्रकाश संश्लेषणाच्या प्रोसेसमध्ये हेल्प करतात, खूप महत्त्वाची असतात. जर प्रकाश आपल्यामध्ये हिरवा कलर आहे का, नाही. आपल्यामध्ये प्रकाश संश्लेषण होते का, नाही. मग प्रकाश संश्लेषण करण्यासाठी सर्वात इम्पॉर्टंट काय असणार, हरितलवके म्हणजे क्लोरोफिल इम्पॉर्टंट आहे, जे वनस्पतीमध्ये असते आणि वनस्पती फोटोसिंथेसिस करू शकतात. काय करत आहे, सौर ऊर्जाचं रूपांतर कशामध्ये करत आहेत, रासायनिक मध्ये करत आहे. कळालं इथपर्यंत. हरितलवक्यांच्या पिठिकेमध्ये प्रकाश संश्लेषणासाठी आवश्यक विकरे एन्झाईम्स असतात, DNA असते, रायबोझोम्स आणि पिष्टमय पदार्थ सुद्धा याच्यामध्ये असतात. कार्य बघायचे. लवकांची कार्य. हरितलवके सौर ऊर्जा शोषून, ते पहिले तुम्हाला सांगितलं काय करतात, ते सनलाईटला ट्रॅप करतात, ॲब्झॉर्ब करतात, त्याला शोषून घेतात आणि त्याचं कशामध्ये रूपांतर करतात, रासायनिक ऊर्जेत रूपांतर करतात. त्यालाच आपण काय म्हणतो, म्हणजे अन्नात रूपांतर करतात. वर्णलवकांमुळे फुले, फळे यांना काय येतो, कलर येते. वर्णलवके. अवर्णलवके म्हणजे काय, कलर नसलेले. वर्णलवके म्हणजे काय, ज्यांना कलर असतो. मग वर्णलवकामुळे फुले, फळे यांना काय येतो, कलर येतो, रंग येतो. अवर्णलवके हे पिष्टमय पदार्थ मेद, प्रथिने संश्लेषण व साठवण करतात. आता अवर्णलवक्याचं काम काय आहे, जे पिष्टमय पदार्थ आहे, मेद आहेत, फॅट्स आहेत किंवा प्रथिने, प्रोटीन आहे, यांचं संश्लेषण आणि साठवण्याचं काम करतात. ठीक आहे. आणि तंतुकणिका व लवके यामध्ये DNA, रायबोझोम्स असल्याने ही अंगके स्वतःची प्रथिने स्वतः तयार करू शकतात. आता तंतुकणिका आणि लवके या दोन याच्यामध्ये काय आहे, स्वतःचं आपण बघितलो. तंतुकणिकामध्ये काय आहे, स्वतःचं रायबोझोम आहे ना. अजून कशामध्ये आहे, लवकेमध्ये आहे. तंतुकणिका आणि लवके या दोन पेशी अंगकेमध्ये स्वतःचे रायबोझोम आणि स्वतःचे DNA असतात. त्यांना दुसऱ्या रायबोझोमवर किंवा दुसऱ्या DNA वर डिपेंड राहायचं काम आहे का,
नाही. कोणकोणते असे अंगके आहेत ज्याच्यामध्ये स्वतःमध्ये रायबोझोम आणि डीएनए प्रेझेंट आहे? तंतुकणिका आणि लवके. तंतुकणिका आणि लवके असे दोन अंगके आहेत त्याच्यामध्ये स्वतःचा डीएनए आणि रायबोझोम प्रेझेंट आहे, म्हणून ते स्वतःचे प्रथिने स्वतः तयार करू शकतात. पेशीच्या रचनेचा व अंगकाचा अभ्यास केल्यानंतर तुमच्या लक्षात आले असेल की वनस्पती पेशी व प्राणी पेशी यामध्ये आढळणाऱ्या अंगकामुळे पेशीतील कार्य सुरळीतपणे चालू असते. अशा विकसित पेशींना दृश्य केंद्रकी पेशी. सांगा आता दृश्य केंद्रकी पेशी आणि आदि केंद्रकी पेशी मधला फरक. दृश्य केंद्रकी, पहिले दृश्य केंद्रकी काय असते? दृश्य केंद्रकी न्यूक्लियस डेव्हलप असतो. दृश्य केंद्रकी वेल डेव्हलप असतो आणि आदि केंद्रकीमध्ये वेल डेव्हलप नसतो. मी काय सांगितलं होतं की आपण काय म्हणतो? आधी पहिले कसं होतं? सगळं अनडेव्हलप होतं, आता डेव्हलप होत चाललेलं आहे. मग आदि केंद्रकी, ज्यामध्ये आदि शब्द येते, मग आदि केंद्रकीमध्ये हे डेव्हलप असणार का? नाही. आणि दृश्य केंद्रकी हा डेव्हलप सेल म्हणजे डेव्हलप पेशी असणार. कळालं? फरक याच्यामध्ये दिलेला बघा. दृश्य केंद्रकी पेशी यांचा आकार किती आहे? 5 ते 100 मायक्रोमीटर पर्यंत असतो. गुणसूत्रे म्हणजे क्रोमोझोम्स एकापेक्षा जास्त असतात. केंद्रक पटल असते याच्यामध्ये. केंद्रकामध्ये काय काय असते? केंद्रक पटल असते. केंद्रकी म्हणजे त्याच्यामधला हा सेल आहे, सेलच्या अंदर काय असतो? केंद्रकच्या अंदर केंद्रकी. ठीक आहे. मग एक केंद्रकी असते, केंद्रक द्रव्य असते, सुस्पष्ट केंद्रक असते म्हणजे एकदम स्पष्ट असते. हा केंद्रक कसा असतो? दृश्य केंद्रकी मधला एकदम स्पष्ट असतो. त्यानंतर तंतुकणिका लवके याच्यामध्ये असतात दृश्य केंद्रकीमध्ये. उदाहरणार्थ उच्च विकसित एकपेशीय व बहुपेशीय वनस्पती किंवा प्राण्यांची सेल कोणत्या असतात? दृश्य केंद्रकी सेल म्हणजे दृश्य केंद्रकी पेशी याच्यामध्ये असतात प्राण्यांमध्ये आणि वनस्पतीमध्ये. कळालं? त्यानंतर आदि केंद्रकीचा साईज किती असते? 1 ते 10 मायक्रोमीटर. आणि याच्यामध्ये क्रोमोझोम्स किती असतात म्हणजे गुणसूत्रे किती असतात? एकच असते. केंद्रक सदृश्य म्हणजे स्पष्ट असते का? नाही, कारण ते डेव्हलपच झालेला नसतो, म्हणजे स्पष्ट असणार का? नाही. आणि आवरणयुक्त अंगके याच्यामध्ये असतात. आवरणयुक्त म्हणजे काय? की एखादा ऑर्गॅनल आहे, याच्या अराउंड अजून एक लेअर असणे, याला आपण आवरण म्हणतो. आवरण नसणे, आवरणयुक्त म्हणजे काय? आवरण नसणे. ठीक आहे. याच्यामध्ये आवरणयुक्त अंगके असतात का? नाही. जीवाणूमध्ये काय? आदि केंद्रकी पेशी असतात. कळालं इथपर्यंत? काय काय बघितलं आपण याच्यामध्ये? दृश्य केंद्रकी पेशी याचा आकार किती असतो? 5 ते 100 मायक्रोमीटर. आदि केंद्रकीचा आकार किती असतो? गुणसूत्रेची संख्या किती असते याच्यामध्ये? आणि आदि केंद्रकीमध्ये केंद्रकमध्ये काय काय असते? केंद्रक पटल असते आणि केंद्रक द्रव्य म्हणजे केंद्रक कसा असतो? सुस्पष्ट म्हणजे एकदम स्पष्ट असतो. याच्यामध्ये केंद्रक हा स्पष्ट असतो का? नाही. याच्यामध्ये तंतुकणिका आणि लवके असतात. आणि आदि केंद्रकीमध्ये आवरणयुक्त अंगके असतात का? नाही, त्याच्यामध्ये आवरण नसते. आणि उदाहरण काय सांगू शकतो आपण? की वनस्पती किंवा प्राण्यांची एकपेशीय किंवा बहुपेशीय असे याच्यामध्ये आदि केंद्रकी पेशी असते. आणि जीवाणूंमध्ये काय असते? दृश्य केंद्रकी असते आणि जीवाणूंमध्ये काय असते? आदि केंद्रकी पेशी असते. कळाला हा लेसन? या लेसनमध्ये काही प्रॉब्लेम? आपण उद्यापासून 10वीचा सेकंड लेसन आहे, त्याच्यामध्ये लास्ट टॉपिक आहे सेल डिव्हिजन. आपण पेशी विभाजन बघितलं ना, पेशी विभाजन आपण कॉन्सेप्ट इथे बघितला होता ना. तर ते पेशी विभाजन होते कसं? इथे काय बघितलं होतं आपण पेशी विभाजनमध्ये? काय टॉपिक होता तो? कशामध्ये होता? कोणत्या सेल ऑर्गॅनलमध्ये बघितला होता? केंद्रकमध्ये बघितला होता. केंद्रक काय करते? नियंत्रण करते. कशाला? पेशी विभाजन होते तेव्हा. तर पेशी विभाजन नेमकं होते कसं ते आपल्याला उद्या बघायचं आहे. ठीक आहे. बाकी हे लेसन वाचत चला, वाचणार नाही तर लक्षात राहणार नाही. कळाला? काही डाऊट असेल तर विचारा.